कोटींचा संपूर्ण कोविड काळात भ्रष्टाचार झाला असा ठपका जो आहे तो कॅगने ठेवलेला आहे. त्यावरती आता SIT चौकशी जी आहे ती नेमली गेलेली आहे. आणि आज तुमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते सर्व माजी नगरसेवकांची बैठक घेतात आणि अनेक नगरसेवक जे आहेत ते तुमच्या पक्षाला देखील सोडचिठ्ठी देतात. सर पण आत्ताच्या घडीला तर नगरसेवक कोणीच नाही या महाराष्ट्रात. काही ठराविक नगरपालिका किंवा नगरपंचायतीत नगरसेवक. दुसरी गोष्ट कॅग ही एक मोठी मला वाटते संस्था येणं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. त्याचं सगळं रिपोर्ट समोर आलेला आहे. कॅगने नुसतं मुंबईचाच हे करू नये. मला वाटतं पुण्याचं केलं पाहिजे, ठाण्याचं केलं पाहिजे, नागपूरचा केला पाहिजे, नाशिकचा केला पाहिजे. ठाणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, पुणे असेल, नगरपालिकेत महानगरपालिकेत काय काय भ्रष्टाचाराचं थैमान घातलेलं आहे. मला वाटतं हे सुद्धा मीडियाने समोर आणावं. नुसतं मुंबई मुंबई बोलू नये. पुणे बघावं, नाशिकला बघावं काय काय केलेलं आहे, पुण्याला बघावं, नागपूरला बघावं. तुम्ही पण मीडिया नुसतं मुंबई मुंबई करता. जाऊन बघा, नागपूरला जाऊन बघा, पुण्याला जाऊन बघा, नाशिकला जाऊन बघा काय काय भ्रष्टाचार आहे, किती तक्रारी आलेल्या आहे, त्याची कोण दखल घेतं. तुमच्या मीडियावर साधी बातमी सुद्धा दाखवली जात नाही. नुसतं मुंबई मुंबई दाखवतं. मला वाटतं त्याची पण चौकशी झाली पाहिजे. सर मग विधान परिषदेमध्ये हा मुद्दा तुम्ही उपस्थित उचललेला आहे. पिंपरी चिंचवडचा स्टँडिंग कमिटीचा भाजपचा चेअरमन त्याच्या केबिनमध्ये अँटी करप्शनने अटक केलेली आहे. त्याच्या कॅबिनमध्ये फार लांब नाही जावं लागलं कुठं त्याला शोधायला घरी. नाशिकमध्ये काय काय झालं बघा, येईल समोर. आणि म्हणून मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या ज्या ताब्यात महानगरपालिका होत्या त्याची सुद्धा इन्क्वायरी झाली पाहिजे. तिथं सुद्धा काय काय आत्ताच्या घडीला चालू आहे, काय काय चालू होतं याचा सुद्धा तपास होण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल सभेमध्ये गंभीर आरोप आणखी केले होते की बाळासाहेबांनी आपला पक्ष हा प्रायव्हेट लिमिटेड ठेवला नाही. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी तो पक्ष प्रायव्हेट लिमिटेड केला आणि इतर जे सहकारी आहेत त्यांना नोकराप्रमाणे ते वागवत होते असं देखील ते म्हणालेले आहेत. मनोहर जोशींचं उदाहरण देखील त्यांनी दिलेलं आहे. स्टेजवर वेगळी भूमिका घेतली म्हणून त्यांना पायउतार करावं लागलं होतं. तर त्यांना त्याबद्दल काय तुम्ही? मला वाटतं हे आता का बोलतायत ते. ज्या शिवसेना प्रमुख किंवा उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली 2000 मला उद्धव साहेब कार्याध्यक्ष झाले होते त्याचपासून आता पक्षप्रमुख झाले त्यावेळेसपासून 2012ला उद्धवजी ठाकरे साहेब 2012ला पक्षप्रमुख झालेले. आता 2023 आहे. तुम्ही मागच्या वर्षी गेले. 10 वर्ष का दोन बंद ठेवलं तुम्ही की उद्धव साहेब तुम्ही हा पक्ष प्रायव्हेट ठेवलाय, याचं जरा सरकारीकरण करा. हे का तुम्ही सल्ला दिला नाही त्याचा उद्धव साहेबांना? आता भलं आठवलं तुम्हाला. उद्धव ठाकरेंना देखील एखादी नोटीस आली त्याच्यानंतरच ते कुठे गेले आणि एकदम त्यांनी चुप्पी बाळगली असं देखील म्हणत होते. त्याचबरोबर बाळासाहेबांची पुण्याई म्हणून सर्व ठीक आहे, नाहीतर थोडं सांभाळून. मला असं वाटतं बाळासाहेबांची पुण्याई म्हणून तुम्ही पण चालू आहे. तुमच्या पोस्टरवरचा फक्त बाळासाहेबांचा फोटो काढा, त्यावेळेस पण लोक तुम्हाला कोण विचारतील हे दिसेल. त्यामुळे बाळासाहेबांची पुण्याई तर बाळासाहेबांनी शिवसेनेसाठी केली, गद्दारांसाठी नाही केलेली. खरं तर मनसेचे नेते जे आहेत संदीप देशपांडे यांच्यावरती काही अज्ञात लोकांनी हल्ला केलेला होता काही महिन्यांपूर्वी. त्याच्यामध्ये ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा समावेश आहे असं म्हटलं जातंय. गुन्हे शाखेने या संदर्भात तपास सुद्धा केलेला आहे. निलेश पराडकर यांना त्यात फरार आरोपी म्हणून घोषित केलंय आणि अशोक खरात जे आहेत त्यांना गुन्हे शाखेने पकडलंय सुद्धा. अशोक खरात यांच्या जबाबात त्यांनी म्हटलंय की मी हे कृत्य असं केलंय की उद्धव ठाकरे हे पुन्हा ज्यावेळेस मुख्यमंत्री होतील त्यावेळेस मला बक्षीस म्हणून काहीतरी देतील म्हणून मी हे कृत्य केलेलं आहे असं त्यांचा जबाब आहे. फक्त संदीप देशपांडे फार काही मोठ्या नेतृत्वाने काय झालं होतं, दुसऱ्याच दिवशी दवाखान्यातून बाहेर आलेले होते. परंतु आपण संदीप देशपांडेंचं घेऊन बसले. ते तुमच्या बोरिवली का कुठे त्या प्रकाश सुर्वेंचा व्हिडिओ कुठे गेला तपास करा ना अजून. त्याचा त्या सदा सरवणकरनी गोळी मारली त्याचा तपास करा ना अजून. सदा सरवणकरचा त्या सुर्वे कोण आमदार आहे त्याचा व्हिडिओ का बाहेर येत नाही? त्याच्यावर तुम्ही बाकीच्या लोकांवर तुम्ही कंप्लेंट केल्या, त्यांना जेलमध्ये टाकलं शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या बघायला. पण मेन व्हिडिओ तर त्याच्याच मुलांनी केलेला आहे, त्याच्याच फेसबुकवरून डिलीट झाला. तुम्ही त्याला काय नाही अटक करत? मॉर्फ केला म्हणतात उरीनं, तुम्ही सुर्वेच्या याच्यात का नाही अजून अटक केली? तुम्ही परवा त्या आमची ती मुलगी आहे पोळ अयोध्या हिच्यावर शाही फेकण्याला अजून काय नाही केलं? ती शिंदे नावाची आमची मुलगी. अरे काय तुम्ही मुलीवर हात उचलता? आणि म्हणून यांना अटक काय नाही केली हे तुम्ही लोक विचारत नाही. पण देशपांडे कोण? देशपांडे पण सर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुरक्षा दिलेली आहे, त्यांच्या मारहाणीचं तुम्ही समर्थन करता? हे पहा त्यांच्या मारहाणीचं एखाद्याने आरेला की तर कार्य करायला काय प्रॉब्लेम आहे?
शिवसैनिक आहे. कार्य केलं तर त्याला कार्य केलंच पाहिजे. त्याला काय मार करण्याचं समर्थन आणि विरोध काय प्रश्न आहे. एखाद्याने शिवसेनेला कार्य केलं तर त्याला कार्य केलंच पाहिजे या विचाराचा मी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये इथल्या आयुक्तांचा वाढदिवस हा मोठ्या जल्लोषात साजरा झाला होता. मात्र दुसरीकडे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तिथले, ते मार्गी लागत नाहीत आणि आयुक्तांचा वाढदिवस जोरात साजरा झाला म्हणून आता अनेक प्रश्न उपस्थित होतात. बरं झालं तुम्ही विचारलं. आयुक्त जे आलेले आहे संभाजीनगरात, श्रीकांत नावाचे, हे काही जुना श्रीकांत बॅटिंगवाला आहे तसा समजतात. स्वतः ओपनर बॅटिंग कसा करत होता श्रीकांत, 4 आणि 6 मारत होता असं स्वतःला समजताय ते आयुक्त संभाजीनगरात येऊन. या आयुक्तांनी स्मार्ट सिटीमध्ये त्याची जशी बापाची प्रॉपर्टी अशा पद्धतीनं तिथं वाढदिवस साजरा केलेला आहे. लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केले, अधिकाऱ्यांनी त्याला फेटे बांधलेले, पेढे वाटलेले, केक कापलेले, त्याचे होर्डिंग लागलेले, रेड कार्पेट स्मार्ट सिटीचं. मी तर अशा पद्धतीनं तुमचा वाढदिवस हा खाजगी आहे. तुम्ही तुमच्या घरी दारी तुम्ही स्वतः काय पार्ट्या द्या, काय करायचं त्या पार्ट्यात धिंगाणा घाला, पण तू महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये स्मार्ट सिटीची ऑफिस तुमची काय जहागिरी आहे का? जहागिरी आहे का? पॉलिटिकल लीडर आहे का? 15 केक कापा, 25 केक कापाव. मी तर म्हणेल अशा पद्धतीनं असे जे अधिकारी वाढदिवस साजरे करणारे जाहीररित्या यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. स्वतःची प्रॉपर्टी संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तांनी समजून असं तुमच्या माध्यमातून मी देतो. मी प्रत्यक्ष भेटूनही त्यांना सांगणार आहे. परंतु अशा पद्धतीनं अधिकारी जर वृत्तीचे असतील तर मला वाटतं जनतेची सेवा ते करू शकत नाही. म्हणून अशा अधिकाऱ्यावर सरकारने नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कुठेतरी ठाण्यातले एक अधिकारी होते, त्याच्यानंतर आता औरंगाबादचे अधिकारी आहेत. या संदर्भात विरोधी पक्ष नेते म्हणून आपण सभागृहात हे प्रश्न उचलणार आहात का? पण ठाण्याच्या अधिकाऱ्याविषयी मी आवाज उठवला होता. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी सभागृहात त्यावेळेस मला 24 तासात कारवाईचं अभिवचन दिलं होतं. आता मी याविषयी पुन्हा एकदा सभागृहातच त्याच्याविषयी बोलेल. मला असं वाटतं आम्ही सातत्यानं असे आवाज उठविलेले आहेत आणि आता अधिवेशनाच्या दरम्यान ज्या ज्या घटना घडल्या ते अधिवेशन त्याच्यासाठीच असतं. आवाज उठवू. थैंक यू. अभी हम जानना चाहेंगे कि जिस तरह से आप लोग आज गद्दार दिवस मना रहे हैं, तो वहीं पे कल ऐलान किया है कि उन्होंने 20 तारीख से लेकर 30 तारीख तक संविधान दिवस मनाएंगे. किस तरह से संविधान कौन मना रहा? हाँ वही बोला, संविधान नहीं, संविधान के तो धज्जियां उड़ा रहे हो. स्वाभिमान दिवस मनाएंगे तो किस तरह देखते हैं? एक तरफ गद्दारी दिवस, जो दिल्ली के बादशाह के तलवे चाटते हैं वो क्या स्वाभिमान दिन मनाएंगे? इतना ही कहना है. पूछता हूँ, लेकिन आप जब गद्दार दिवस मनाने जाते हैं, यूएन को आपने खत लिखा है, कोश्यारी जी को लिखा है. कोश्यारी तो अभी किसी पद पे भी नहीं है. वही संजय राउत यूएन सेक्रेटरी को लिखते हैं कि गद्दार दिवस मनाया जाए. इतना सब कुछ आप कर रहे हैं, इसलिए कई जगहों पे सिक्योरिटी भी बढ़ा दी है. ये तो धाक है ना शिवसेना का. सिक्योरिटी बढ़ाई, नोटिस आ रही, इसका मतलब हमारा गद्दार दिन सक्सेस हुआ है. लेकिन आप कोश्यारी को क्यों लिखते हैं? वो तो है नहीं. कोश्यारी को इसलिए लिखा मैंने, कोश्यारी का जन्मदिन था 17 तारीख को, इसलिए मैंने लेटर 17 तारीख को लिखा है. कल आज नहीं लिखा है मैंने. 17 तारीख जो जून है उस दिन कोश्यारी जी का जन्मदिन था, इसलिए मैंने उनको शुभकामनाएं देने के लिए लेटर लिखा था. और उन्होंने जो जो इनलीगल काम किए वो सुप्रीम कोर्ट ने सामने लाए हैं. उनको मैंने एक रिक्वेस्ट की है कि दिल्ली के बादशाह से आपका अच्छा रिलेशन है, आप और वो मिलके यूएन को रिक्वेस्ट कीजिए कि ये 20 जून गद्दार दिन मनाया जाए, क्योंकि गद्दारी को प्रोत्साहन देने में कोश्यारी जी का एक नंबर था. इसलिए मैंने उनको विनती की है, रिक्वेस्ट की है. लेकिन वो तो कहते हैं स्वाभिमान हमें अब सिखाए जा रहे हैं गद्दारी, तो आपने की बात. अरे स्वाभिमान को ऐसा दम लगता है. स्वाभिमान जो गद्दार आहे, किसके मराठी जे ताटा खालचे जे मांजरे यांच्यात स्वाभिमान नसतो. अमित शहाजीनं डोळे वटारले तर इकडं, अमित शहाने ये इकडे ये म्हणलं तर तिकडं. हे ऐसा स्वाभिमान दिन नहीं मनाया जा सकता. अमित शाह बोलेंगे इधर आओ तो उधर. अमित शाह अगर आंख ऊंची करे तो नीचे बैठना पड़ता है. ऐसे लोग स्वाभिमान दिन नहीं मना सकते. कोश्यारी साहब आपके मन की बात सुनेंगे ऐसा लगता है क्या? मन की नहीं तो जन की सुनो. कैग की रिपोर्ट सामने रखी गई है और बीएमसी के घोटालों की बात कही. खुद ये मुख्यमंत्री कहते हैं सभा में कि कोरोना काल में जो घोटाले हुए उसका हिसाब ठाकरे परिवार को देना होगा. पूरे हिंदुस्तान के कोरोना काल में हुए भ्रष्टाचार का
इंक्वायरी होनी चाहिए। जो पंतप्रधान सहायता निधि में भी भारत की जनता ने जो जो निधि भेजा है उसका क्या हुआ, उसका हिसाब क्या है, उसका भी हिसाब देना चाहिए, उसकी भी इंक्वायरी करनी चाहिए। थैंक यू। हे बस आता बस नाही हे बस नाही यार। कॉर्पोरेटर्स की मीटिंग रखी है उद्धव ठाकरे ने, कैसे देखते हैं इस चीज को? एक जो है आपके स्पोक्सपर्सन हो या कुछ ना कुछ शाखा प्रमुख हो, कुछ ना कुछ जो लीडर्स हैं जिनको पद दिया गया था वो छोड़ के जा रहे हैं, कहीं ना कहीं पार्टी इंट्रोस्पेक्ट कर रही है? पार्टी ये नहीं कर रही, क्योंकि पार्टी का कल का और परसों का जो प्रोग्राम हुआ उसमें पार्टी की स्ट्रेंथ दिखी है। हर गांव से, हर तहसील से, हर जिले से शिवसेना जो है बराबर तरीके से संगठनात्मक स्तर पे काम कर रही है। शिवसेना ये क्लास बेस्ड पार्टी नहीं, मास बेस्ड पार्टी है। एक आधा लीडर जाए तो शिवसेना को कोई फर्क नहीं पड़ता, क्योंकि शिवसेना का जो मास है वो शिवसेना प्रमुख बाला साहब जी ठाकरे जी के विचार पे विश्वास रखता है, उद्धव जी ठाकरे साहब के नेतृत्व पे विश्वास रखता है। इसलिए कोई अगर एक आधा लीडर शिवसेना छोड़े तो जमीन के जो कार्यकर्ता और जनता है वो उसके साथ कभी जाती नहीं। ये इतिहास शिवसेना ने बार बार बता दिया। अगर पार्टी बढ़ानी है तो इंट्रोस्पेक्ट तो करना होगा। तो पार्टी बढ़ी या कम हुई ये तो इलेक्शन में दिखता है ना। पार्टी जो बढ़ी, जो पार्टी ने बता दिया है, जब हमारे सदस्य नोनी मेंबरशिप हुई, कितने मेंबर हुए शिवसेना के? हमारे 40 लाख के ऊपर मेंबर हुए थे। वो बाकी जो हमारे में से गद्दार गए उनके 2 लाख, वो भी एजेंसी देके। हमारे तो हमने खुद घर घर जाके किए थे। 40 लाख लोग हुए थे, उनके 2 लाख हुए थे। प्राइवेट एजेंसी, कमर्शियल ऐसे दे के भी 2 लाख हुए। अभी तो हम तो ताकत लगाए थे 40 लाख के 4 करोड़ भी शिव सैनिक कर सकते हैं, और हम करेंगे उद्धव जी के नेतृत्व में। तो डीएमसी की इरेगुलरिटीज पे एसआईटी फॉर्म हुई है और उसी के लाइंस पे हम आज देख रहे थे उद्धव ठाकरे जो है अपने फॉर्मर कॉर्पोरेटर्स को मिल जाए, तो कैसे देखते हैं इस चीज को? क्या पार्टी को जोड़ने की कोशिश करे या कुछ स्ट्रैटेजी? ये मीटिंग हमारे ऑर्गेनाइजेशनल रेगुलर जो मीटिंग होती है वो होने जा रही है। जो कैग ने कहा है, कैग ने अच्छा अगर लाया होगा कोई हरकत नहीं, उसकी इंक्वायरी होना चाहिए। एसआईटी बिठाओ, सीबीआई बिठाओ, ईडी बिठाओ, कुछ फर्क नहीं पड़ेगा। लेकिन मेरा कहना है कि ऐसा ही थाना में, ऐसा ही पूना में, ऐसा ही नासिक में, ऐसा ही नागपुर में, ऐसा ही पिंपरी चिंचवड़ में, ऐसा ही कल्याण डोमल, ऐसा ही मीरा भाईंदर में होना चाहिए। उस भी कारपोरेशन की, उसी कारपोरेशन, वो सब कारपोरेशन की भी इंक्वायरी होनी चाहिए। तो दूसरा ऐसा कि विरोधी नेता पद जो है, नेता प्रतिपक्ष, वो आपके पास है, लेकिन संख्या बल घटता बढ़ता दिख रहा है। अगर मैं नंबर्स की बात करूं तो बीजेपी के पास 22 है, ठाकरे गठ यानी आपके पास 9 है, शिवसेना के पास 2, राष्ट्रवादी कांग्रेस के पास 9 और कांग्रेस के पास 8 है, और अपक्ष मिला के 7। देखो, शिवसेना की स्ट्रेंथ 11 की है, 9 की नहीं 11 की है। जो लोग गए हैं उनके पार्टी के हमारे जो व्हीप है वो पूछेंगे, और उसके लिए भी शेड्यूल 10 है, इसलिए शिवसेना की स्ट्रेंथ 11 की है। लेकिन आप कैसे पूछेंगे? वो तो उन्होंने पक्ष प्रवेश कर लिया, आपने इसके बारे में कुछ लीगल शुरू किया है क्या? उसकी मतलब उसका जो पार्टी के चीफ व्हिप है वो उसके बारे में जानकारी रखते हैं, वो इसमें कार्रवाई करेंगे। अनिल परब साहब ये काम देखते हैं, बिल्कुल होगा। शिवसेना का स्ट्रेंथ में कोई बदलाव नहीं हुआ। आप नेता प्रतिपक्ष बने रहेंगे लगता है आपको? क्योंकि राष्ट्रवादी कांग्रेस अगर कहती है फॉर्मूला है कि देखो, नेता कोई पद आज आता है कल जाता है, ये मेंटालिटी हमारी सब शिवसैनिकों की है। इतना बड़ा सरकार गया तो विरोधी पक्ष नेता पद को क्या लेके बैठे? तो अगर इसलिए उसके लिए हम काम नहीं करते। लेकिन टेक्निकली, लीगली देखे तो ये पद को कोई कुछ भी नहीं हो सकता। लेकिन सिचुएशन अगर ऐसी बनती, कांग्रेस अगर क्लेम करने जाए तो क्या आप छोड़ देंगे सिचुएशन? कोई क्लेम से कुछ नहीं होता, जिसकी स्ट्रेंथ है उसका ही रहता है। क्लेम दाखिल करके कुछ भी होते नहीं रहता, स्ट्रेंथ पे रहता है। स्ट्रेंथ शिवसेना की है। अजीत दादा का क्लेम कोई मायने नहीं रखेगा अगर वो कह रहे हैं? किसका? अजीत दादा अगर कहें कि जिसका ज्यादा नंबर से उनका नेता प्रतिपक्ष, बराबर है। जिसका उन्होंने सही कहा कि जिसकी स्ट्रेंथ ज्यादा उसका नेता होता है। शिवसेना की स्ट्रेंथ ज्यादा है। सर, एनसीपी के ज्यादा आक्रामक दिखती है गद्दार के लिए, पुणे में भी आंदोलन हुआ है, मुंबई में कहीं ऐसी खबरें निकली है, फरीक पुलिस, राष्ट्रवादी खुद आंदोलन कर रही है गद्दार। आपने कहा कि शिवसेना की स्ट्रेंथ ही यही है कि नोटिस आ रहे हैं लोगों को, बट कहीं ना कहीं जब आपको प्रोटेस्ट करना रहता है आप कर भी देते हैं, बट इतना कुछ प्रोटेस्ट नहीं है। कैसे देखते हैं? मैं समझता हूँ हमको जनता में संदेश पहुंचाना था, उसके लिए प्रोटेस्ट हो या ना हो ये महत्व का नहीं है। जनता में हमको जो संदेश पहुंचाना था वो हमने पहुंचाया है। राष्ट्रवादी कोई फ्रंट उठते रहते हैं?
राष्ट्रवादी आंदोलन का भी पुनः अच्छा है ना, कुछ राष्ट्रवादी के आंदोलन में शिवसेना भी सहभागी हो रही है, लेकिन आंदोलन तो सभी महाविकास आघाडी कर रही है, उसमें राष्ट्रवादी भी कर रही है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.